नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती 2023-24 विद्युत सहाय्यक यामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या. त्यानंतर आता फायनली रिझल्ट आलेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे. तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स किंवा महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर त्यामध्ये जे काही डी व्ही झालेलं आहे त्याच्यामध्ये विविध झोनमध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते, किती विद्यार्थी ॲब्सेंट होते, त्यानंतर टोटल किती विद्यार्थी प्रेझेंट होते, ॲब्सेंट होते, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की वेटिंगमध्ये किती विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचं एक व्हायरल होत आहे तुमच्या ग्रुप्समध्ये वगैरे की औरंगाबाद खंडपीठामध्ये ॲप्रेंटिस म्हणजे शिकाऊ उमेदवार यांनी एक कोर्ट केस फाईल केलेली आहे. कारण की त्यांच्यावर बऱ्यापैकी एक अन्याय झाला असं म्हणू शकतो. कारण की त्यांचा कट ऑफ खूप हाय गेलेला आहे ॲप्रेंटिसचा. त्याबद्दल आपण आपल्या व्हिडिओमध्ये रिझल्ट आल्याबरोबरच एक बोललो होतो. तर त्यानुसार त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक छोटंसं अपडेट देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट आहे का, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो बघा, विविध झोनमध्ये म्हणजे तुम्ही ज्या झोनमध्ये तुम्ही जिथे डी व्ही घेतलेला असेल तिथे किती ॲब्सेंट होते, किती प्रेझेंट होते ते सगळं आपण इथं माहिती देणार आहे. त्यामध्ये बघा एकूण 5381 पोस्ट होत्या. त्यांना डी व्हीला बोलवलं होतं विद्यार्थ्यांना. त्यापैकी एकूण 3674 हा आकडा आपल्यापर्यंत आलेला आहे. 3674 विद्यार्थी प्रेझेंट होते. ठीक आहे. हे आपण आधी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3 ते 3,500 फक्त प्रेझेंट राहू शकतात. बाकीचे ट्रान्सकोवाले सगळे ॲब्सेंट राहतील. तर ट्रान्सकोमधले 100% नाही, पण 90% तरी इथे ॲब्सेंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर गैरहजर विद्यार्थी 1707. आपण राऊंड फिगर 1700चा फिगर इथे घेऊ शकतो. 1700 जे विद्यार्थी आहेत ते टोटली ॲब्सेंट होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा 1700 विद्यार्थी हे ॲब्सेंट होते. तो त्यानंतर काही रिजेक्शनमध्ये येतील. बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आलेला आहे, त्यांना होल्डवर ठेवलेलं आहे. काही छोट्या कारणासाठी होल्डवर ठेवलेलं आहे. मुख्यत्वे कल्याण झोनचं माझ्या कानावर आलेलं आहे की कल्याण झोनमध्ये छोट्या कारणासाठी होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. जे काही झोनवर डी व्ही झालेले असतात ते डी व्ही झाल्यानंतर तिथले जे एजीएम आहे ते हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट करतात. त्यानंतर त्यांना सांगतात की असा इश्यू आहे. मग ते तुम्हाला ग्रीन सिग्नल देतात. ग्रीन सिग्नल म्हटल्यापेक्षा ज्यांचा इश्यू थोडाफार ॲडजस्टेबल असेल तर त्यांना म्हणतात की ते रिजेक्ट करू नका वगैरे. म्हणजे ते हेड ऑफिसशी कॉन्टॅक्ट करून मगच ते फायनल लिस्ट लावतात. ठीक आहे. हेड ऑफिसच फायनल लिस्ट लावते. त्यामध्ये 1700 हे ॲब्सेंट आहे आणि प्लस त्यामध्ये रिजेक्शन. तर आपण साधारण मी मागे सांगितलं तुम्हाला साधारण 2000च्या घरामध्ये हा आकडा जाऊ शकतो वेटिंगचा. म्हणजे 2000 विद्यार्थी वेटिंगमध्ये सिलेक्ट होतीलच. फॉर एक्झाम्पल 2500-2600ची वेटिंगची लिस्ट लागणार आहे आणि त्यामध्ये 2000 विद्यार्थी ॲब्झॉर्ब केल्या जाणार आहे. म्हणजे 2000 विद्यार्थी हे जॉईन होणार आहे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. ठीक आहे. एकदम काय आताच होणार नाही सगळं, त्याला वेळ लागू शकतो. ठीक आहे. आता हे विविध झोन जे आपण दिलेले आहे बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. हे काय मी प्रत्येक झोनचं तुम्हाला वाचून दाखवत नाही. बारामती, नांदेड, नाशिक, नागपूर, अमरावती, त्यानंतर अकोला, कल्याण, भांडूप, संभाजीनगर, त्यानंतर पुणे, जळगाव, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, गोंदिया, लातूर ह्या सगळ्याचा डेटा आपल्याकडे आहे. हे तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचला असेल कदाचित. ॲब्सेंट आणि याचा टोटल किती आहे, ॲब्सेंट किती आणि प्रेझेंट किती आहे. स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो आहे, ते बघा आणि तुमच्या झोनमध्ये किती काय ॲब्सेंट होते ते बघा. ठीक आहे. टोटल मी तुम्हाला सांगितलं आहे 1707 ॲब्सेंट होते आणि प्लस काही रिजेक्शन येतील तर 2000चा आकडा तुम्ही पकडू शकता. तर मित्रांनो, वेटिंगमध्ये जे काही विद्यार्थी आता आहेत 1-2 मार्काने 3 मार्काने ज्यांचं राहिलेलं असेल, ठीक आहे, तर ते वेटिंगमध्ये 100% येणार आहे. 2000च्या आकड्यामध्ये ते येतीलच. ठीक आहे. म्हणजे 2025-2600ची जी वेटिंग लागेल, फक्त एवढं सांगता येत नाही की 2600 ते जॉईन करून घेतील की 2000 घेतील किंवा 2100 येतील की 1900 घेतील. हा आकडा मागे पुढे होऊ शकतो. त्यानंतर मुख्य मित्रांनो बघा, त्यामध्ये आता रिसेंटली जे काही शिकाऊ उमेदवार आहे, मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. पहिलाच व्हिडिओ जेव्हा आपण रिझल्ट नंतर घेतलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की शिकाऊ उमेदवारांचा कट ऑफ हा खूप जास्त आलेला आहे. म्हणजे ॲप्रेंटिसचा कट ऑफ हा खूप जास्त आलेला आहे आणि तो ॲप्रेंटिसवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. हे 100% आहे. मी जे खरं आहे ते बोलत असतो. कसं आहे, एखाद्याबद्दल बोललं तर दुसऱ्याला राग येईल आणि दुसऱ्याबद्दल बोललं तर तिसऱ्याला राग येईल. हा एक पद्धत असते. त्याच्यामुळे आम्हाला विचार करून बोलावं लागतं. पण मी जे खरं आहे ते बोलत असतो. ॲप्रेंटिसचे विद्यार्थी ज्यांनी ॲप्रेंटिस केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे किंवा आपल्याला तिथला अनुभव येऊन जातो, म्हणजे वितरणचा अनुभव येतो आणि प्लस तुम्हाला काम करताना पुढे सोपं जाते. परंतु इथे उलटं झालेलं आहे. ॲप्रेंटिसचा कट ऑफ हा खूप जास्त गेलेला आहे. त्याच्यामागे कारण एकच आहे की त्यांनी 10% रिझर्वेशन वेगळं दिलेलं आहे आणि त्या रिझर्वेशनमध्ये त्यांनी महावितरण, महापारेषण, महाजनको तीनही ॲप्रेंटिस इन्क्लूड केलेलं आहे. फक्त महावितरण ॲप्रेंटिस जर त्यांनी अलाउ केलं असतं तर इतका मोठा कट ऑफ हा आलाच नसता. परंतु त्यामध्ये त्यांनी जे ॲप्रेंटिसच्या कट ऑफमध्ये बसत नाही ते त्यांनी जनरलमध्ये घेतलेलं आहे. हे त्यांनी चांगलं केलेलं आहे महावितरणनी. परंतु तरी कट ऑफ हा जनरलपेक्षा जास्त जाणे हे कधीच कुठेच होत नाही.
कट ऑफ हा जनरलपेक्षा कधीच कुठे जात नाही. कुठल्याच एक्झाममध्ये जनरलपेक्षा जास्त कट ऑफ कशाचाच येत नाही. परंतु इथे तसं झालेलं आहे. त्यामुळे एक तुम्ही लोकमत न्यूजपेपरचं कटआउट बघितलं असेल. विद्युत सहाय्यक पदभरतीला औरंगाबाद खंडपीठात शिकाऊ उमेदवारांचे आव्हान. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की विद्युत सहाय्यकचं जे काही पदभरती औरंगाबादमध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सुनावणीसुद्धा आहे. आता पुढची जी सुनावणी आहे ती 16 सप्टेंबरला आहे. ठीक आहे, ती डेट त्यांनी दिलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांनी म्हणजे जे नॉर्मल विद्यार्थी अप्रेंटिस होऊन त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण की महावितरण सगळ्या तयारीमध्ये असते आणि 16 सप्टेंबरपर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जॉईनिंगसुद्धा इथे होऊन जाईल. त्यांनी काही स्टे दिलेला नाही आहे, स्टे वगैरे आलेला नाही आहे भरतीवर. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत त्यांनी, ठीक आहे, काळजी करण्याचं कारण नाही. एकदा 16 सप्टेंबरची सुनावणी झाली तोपर्यंत त्यांना रिप्लाय मागितलेला आहे, नोटीस दिलेली आहे हायकोर्टाने औरंगाबाद खंडपीठाच्या महावितरणला की तुम्ही यावर रिप्लाय द्या. तर रिप्लाय ते देतीलच पुढच्या काही दिवसामध्ये. अजूनपर्यंत रिप्लाय महावितरणने दिलेला नाही आहे. ठीक आहे, तुमच्यापर्यंत जो आला असेल रिप्लाय वगैरे तर तो कदाचित फेकसुद्धा असू शकतो किंवा कदाचित कुठून तरी तो आला असेल. ठीक, तर मी जे काही माहिती काढली आहे त्यानुसार अजूनपर्यंत रिप्लाय यांनी दिलेला नाही आहे. नोटीसचा रिप्लाय महावितरणने कोर्टाला दिलेला नाही आहे, लक्षात घ्या हां. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 16 सप्टेंबरच्या आधी ते रिप्लाय देतील आणि त्या रिप्लायवर मग कोर्ट सुनावणी करेल. ठीक आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या भरतीवर अजूनपर्यंत स्टे आलेला नाही आहे. त्याच्यामुळे महावितरण आता घाई करेल जॉईनिंगसाठी. आता तुमची 8 ते 10 दिवसात तुमची कदाचित फायनल लिस्ट ते महावितरण लावू शकतात. त्यानंतर तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसानंतर म्हणजे त्याच्या 8-10 दिवसानंतर तुमचं जॉईनिंगसुद्धा सुरू करतील असते. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आता सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आणि महावितरणकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते, मी आधीच बोललेलो होतो की अप्रेंटिसनी कोर्ट केस जरी केली किंवा कोर्टात जरी गेले, मी आधी हे बोललेलो होतो, बघा तुम्ही माझा व्हिडिओ बघा आधीचा, की त्याच्यामध्ये जी महावितरणची बाजू आहे ती थोडी इथे स्ट्रॉंग दिसते मला, कारण की त्यांनी सगळं ते डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांनी तशी नोटीस ऑलरेडी ॲडमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तरीही शिकाऊ उमेदवार हे प्रयत्न करत आहेत. आता बघू पुढे काय होते, तर 16 सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये ते लक्षात येईल. एक स्प्रेड होत आहे सध्या टेलिग्रामवर वगैरे किंवा ग्रुप्समध्ये वगैरे की असा रिप्लाय दिला. ॲक्च्युली तो गव्हर्नमेंटचा शासन आहे, गव्हर्नमेंटचा GR आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या GRमध्ये त्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये अप्रेंटिस बसत नाही एवढंच म्हटलेलं आहे. तर हा फक्त एक म्हणजे आपण म्हणतो बेस आहे. महावितरणने जे काही केलं आहे त्याचा तो बेस आहे, पण ते काही रिप्लाय नाही आहे महावितरणचा, कोर्टाला दिलेला तो रिप्लाय नाही आहे. ठीक, हे जे काही तुम्ही मेसेज बघतायत ना ते फक्त ग्रुपमध्ये फिरणारे मेसेज आहे. तो महावितरणने कोर्टाला दिलेला रिप्लाय नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे, त्याच्यामुळे महावितरणला रिप्लाय द्यायला इतकं सोपं नाही आहे. ते सगळं स्टडी करून नंतर रिप्लाय देतील, त्याला वेळ लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठल्याही अफवांवर कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी एवढंच सांगेल की अप्रेंटिसवर अन्याय झालेला आहे हे कन्फर्म आहे, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे. कारण की त्यांनी अप्रेंटिस त्यासाठीच केली होती की काहीतरी प्राधान्य मिळावं भरतीमध्ये, पण त्यांना त्याचा उलटा फरक पडला आहे. पहिली गोष्ट ही, आणि दुसरी गोष्ट अशी, जे काही आता सुरू आहे भरती ती तशीच सुरू होणार, त्यावर स्टे आलेला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं जॉईनिंगसुद्धा होऊन जाईल, कारण 16 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ते जॉईनिंगसुद्धा करून घेतील. त्यानंतर मग कोर्ट काय तो निर्णय देईल आणि जॉईन झाल्यानंतर मला तरी असं वाटते काहीच होणार नाही पुढे. ठीक आहे, हा माझा अंदाज झाला. बाकी आता पुढे बघा काय करता येईल ते. तर आशा करतो मित्रांनो की जे काही माझ्यापर्यंत प्रश्न आले, विद्यार्थी चिंतित होते किंवा त्यांना काळजी वाटत होती, म्हणून मला यावर थोडंसं प्रकाश टाकावा लागला. ठीक आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुमचं जॉईनिंग वगैरे सगळं होणार आहे आणि शिकाऊ उमेदवार तिथे जे काही कोर्टामध्ये केस टाकलेली आहे तर त्याचा 16 सप्टेंबरला सुनावणी आहे. त्यानंतरच आपल्याला कळेल काय आहे, तोपर्यंत तुमचं जॉईनिंग वगैरे होऊन जाते. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, आणि साधारण 2000 विद्यार्थ्यांच्या जवळपास तो आकडा 1900, 2021 सुद्धा होऊ शकतो. तर हा जो आकडा आहे हा वेटिंगमध्ये कन्फर्ममध्ये जॉईन होणार आहे महावितरणमध्ये, त्याला थोडा 2-3 महिने किंवा 2 महिनेसुद्धा वेळ लागू शकतो. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि या रिलेटेड आणखी काही तुमचे कमेंट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.